लोणार पर्यटन नगरीत मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण. जगप्रसिद्ध लोणार पर्यटन नगरीत गेल्या 1 वर्षापासून मोकाट कुत्र्यांच्या समस्या गंभीर रूप धारण करत आहे. या कुत्र्यांचे अंगावरील केस गळून गेलेले आहेत आणि त्यांच्या अंगावर जखमा आणि खाज दिसून येत आहे. हे मोकाट कुत्रे बेधडकपणे लोणार शहरातील विविध ठिकाणी फिरत आहेत. नागरिकांच्या घरांच्या ओट्यावर, अंगणात, रस्त्यावर आणि गाड्यांच्या खाली देखील नागरिकांच्या घरांमध्ये शिरून हे कुत्रे अंग खाजवतात आणि अंग झटकत असल्याने या कृतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या कुत्र्यांच्या समस्येचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतात. अनेक वेळा घराच्या ओट्यावर नागरिक आणि लहान मुले बसत असतात आणि अंगणात खेळतात. कुत्र्यांनी झटकलेल्या केसांमुळे आणि त्याच्या अंगावर असलेल्या जखमा व खाजेमुळे त्या ठिकाणांचे दूषित होण्याची शक्यता आहे. अशा दूषित ठिकाणांना नकळत स्पर्श झाल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. लहान मुले या ठिकाणी खेळल्यानंतर त्याच हाताने पाणी पितात किंवा अन्न खातात, ज्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षभरात या समस्येची कोणतीच दखल घेतलेली नाही. नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की या मोकाट कुत्र्यांचे आरोग्य तपासण्याचे कोणतेही शासकीय उपाययोजना का केली जात नाही? त्यांना नेमके काय झाले आहे याचा अभ्यास करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा का कार्यरत नाही? या कुत्र्यांच्या आरोग्याची पाहणी करून भविष्यात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. या समस्येचे निराकरण लवकरात लवकर होणे गरजेचे असून नागरिकांनी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे या मोकाट कुत्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आणि त्यांच्या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची मागणी केली आहे. लोणार प्रतिनिधी फिरदौस खान पठाण.